नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेली प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. राज्यातील बालकांचे योग्य पोषण व्हावे आणि माता यांना योग्य ती सुविधा मिळावी म्हणून कोणती योजना सुरू केली आहे? राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन ही योजना सुरू केली आहे. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशनची सुरुवात कधीपासून झाली? 2005 पासून सुरू झाले. असुरक्षित मुलांच्या कल्याणाचा प्रचार करून त्यांचे शोषण आणि अत्याचार यापासून संरक्षण व्हावे, त्यांना आश्रय प्रदान करण्यात यावा म्हणून कोणती योजना राबवली जाते? बालसंगोपन योजना राबवली जाते. हुंडा प्रथेला बंदी घालण्यासाठी खालीलपैकी कोणता कायदा केला आहे? हुंडा प्रथेला बंदी घालण्यासाठी खालीलपैकी हुंडा बंदी कायदा 1961 हा कायदा लागू केला आहे. भारतीय दंड संहितेचे कलम 376 काय आहे? भारतीय दंड संहितेचे कलम 376 बलात्काराची शिक्षा हे कलम आहे. खालीलपैकी कोणते प्रकरण फौजदारी कायद्याचे प्रकरण नाही? खालीलपैकी घटस्फोट प्रकरण हे फौजदारी कायद्याचे प्रकरण नाही. पोक्सो कायद्याअंतर्गत विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीसाठी पात्रतेस वकील म्हणून किती वर्षाचा सराव आवश्यक आहे? पोक्सो कायद्याअंतर्गत विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीसाठी पात्रतेस वकील म्हणून 7 वर्षाचा सराव आवश्यक आहे. पोक्सो कायद्यानुसार खोटी तक्रार केल्यास काय शिक्षा आहे? पोक्सो कायद्यानुसार खोटी तक्रार केल्यास दंड आणि 1 वर्षापर्यंत कारावास ही शिक्षा आहे. पोक्सो कायद्यानुसार पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात अयशस्वी झालेल्या व्यक्तींसाठी किमान शिक्षा किती आहे? किमान 6 महिन्यापर्यंत कारावास आणि दंड ही शिक्षा आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत लहान मुलांवर गैरभैदक लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला काय शिक्षा आहे? पोक्सो कायद्याअंतर्गत लहान मुलांवर गैरभैदक लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आहे. पोक्सो कायद्याच्या कलम 2(1) अंतर्गत विशेष न्यायालय म्हणजे कोणत्या कलमाखालील नियुक्त केलेले न्यायालय? कलम 28 या कलमाखाली नियुक्त केलेले न्यायालय. महाराष्ट्र सरकारने मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? महाराष्ट्र सरकारने मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली आहे. माझी कन्या भाग्यश्री ही योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? माझी कन्या भाग्यश्री ही योजना 1 ऑगस्ट 2017 पासून सुरू करण्यात आली. पोक्सो कायदा कोणाशी संबंधित आहे? पोक्सो कायदा मुलींशी संबंधित आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांच्या संरक्षणाशी खालीलपैकी कोणता कायदा संबंधित आहे? कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांच्या संरक्षणासाठी खालीलपैकी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 हा कायदा आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधितरित्या पूर्ण करावे यासाठी कोणती योजना राबवली जाते? विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधितरित्या पूर्ण करावे यासाठी स्वाधार योजना राबवली जाते. स्वाधार योजना ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या विभागाकडून दिली जाते? स्वाधार योजना ही
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिली जाते. IPC कलम 354D खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पाठलाग करणे याच्याशी संबंधित आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी श्रावण बाळ योजना सुरू केली आहे. श्रावण बाळ योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकास किती वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देते? श्रावण बाळ योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 600 रुपये वृद्धापकाळ निवृत्ती वेतन देते. देशातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना तिच्या चांगल्या शिक्षणासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी आणि लग्नासाठी हक्काचे पैसे मिळावे म्हणून केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली? सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. सुकन्या समृद्धी योजना केंद्र शासनाने कधीपासून सुरू केली आहे? सुकन्या समृद्धी योजना केंद्र शासनाने 2015 पासून सुरू केली आहे. बालविवाह प्रतिबंध कायदा केव्हा लागू झाला? बालविवाह प्रतिबंध कायदा 2007 या वर्षापासून लागू झाला. बाल लैंगिक शोषण, अत्याचार आणि हिंसेपासून बचाव आणि उपचार करण्याचा जागतिक दिवस कधी साजरा केला जातो? 18 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. IPCच्या कलम 364A नुसार खंडणीसाठी अपहरण वगैरे केले गेले असेल तर त्या गुन्ह्यास कोणत्या प्रकारची शिक्षा करण्यात येते? त्या गुन्ह्यास मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ही शिक्षा करण्यात येते. महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरिता महिलांसाठी आणि मुलींसाठी कोणती योजना सुरू केली आहे? अस्मिता योजना सुरू केली आहे. अस्मिता योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? अस्मिता योजना 8 मार्च 2018 पासून सुरू करण्यात आली. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.